इथं मी हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्या 1/4 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मग त्याच्यात हे बघा, हे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, थोडासा ओवा घेतलेला आहे आणि चिमटीत बसेल एवढा सोडा घेतलेला आहे, तो घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पीठ तयार करायचं आहे। हे असं बॅटर रेडी केलेलं आहे। हे बघा, पातळ पण नाही, घट्ट पण नाही, हे बघा असं। इथे मी 2 बटाट्यांचे असे स्लाइस केलेले आहेत, एकदम पातळ पातळ। हे बघा, साल काढून आणि ते पाण्यात भिजत घातले आहेत। तेल तापलेलं आहे, त्याच्यात हे बघा बटाट्याचं हे असं डिप करायचं आहे आणि असं सोडायचं आहे। हे दुसरं पण असं, हे बघा, सगळीकडून असं डिप करून मगच सोडायचं आहे। कशा फुगून अशा वर आलेल्या आहेत। खालची साईड भाजली की मग आपण पलटी करूया। खालची साईड चांगली तळली गेलेली आहे। आता आपण हे पलटी करूया। हे बघा, असे पलटी करायचे। कसे छान टमटमीत फुगले आहेत बघा भजी। बघा, चांगले टमटमीत फुगून असे झालेले आहेत। आता खालची साईड तळून घेऊया। हे बघा, खालची साईड पण आता छान अशी तळली गेलेली आहे। आता आपण हे एका जाळीवर काढून घेऊया। हे बघा, किती सुंदर झालेले आहेत। हे बघा, हलके फुलके एकदम अशी बटाटा भजी झालेली आहे। बघा, किती छान अशी हलकी फुलकी अशी बटाटा भजी झालेली आहे। हे बघा, कोटिंग सगळ्या ह्याला लागलेला आहे। हे बघा, आणि चांगले फुगलेले पण आहेत।